पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागानं 10 जूनला त्या ठिकाणी मतदानाचा कार्यक्रम ठेवलेला. उद्धव ठाकरे आज शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचारासाठी सभा. संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. 15 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या नाशिक आणि कल्याणमध्ये सभा. नाशिक, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी मोदींच्या सभा, तर मुंबईत मोदींचा रोड शो. आदित्य ठाकरे आज मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. संजोग आघेर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची कर्जत आणि उरणमध्ये सभा. नंदुरबारमध्ये 9 मे रोजी होणारी प्रियंका गांधींची सभा पुढे ढकलली. आता 11 मे रोजी गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची सभा होणार. बारामतीला गेल्या असत्या तर त्या ठिकाणी सुदांना उभं राहण्याचा अधिकार नाही. मंत्री अनिल पाटलांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा. बारामतीत जी निवडणूक झाली ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. पुणे जिल्ह्यात 35 गुंडांना जेल बाहेर काढण्यात आलं. ते महायुतीचा प्रचार करतायत. रोहित पवारांचा गंभीर आरोप. महाराष्ट्रातून भाजप संपणार. जनता नरेंद्र मोदींचं सरकार पाडणार. नाना पटोलेंना विश्वास. मी माझ्या राजकीय जीवनात खूप मोठी चूक केली. अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलं. आता ही चूक तुम्ही सुधारा. पुण्यातील सभेत अजित पवारांची साद. शरद पवारांनी जे वक्तव्य केलं त्यात तथ्य आहे. 4 जूनच्या निकालावर सगळं अवलंबून आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी कोणत्या पक्षात विलीन व्हावं हा त्यांचा प्रश्न, मात्र ते मूळ काँग्रेसचेच. शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. बारामतीची निवडणूक होऊन गेली याचा आनंद. पवार कुटुंबात निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोपाचे कलगीतुरे रंगले. हे काही आनंददायी चित्र नव्हतं. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. देशाला महासत्तेकडे नेण्याचे काम मोदी सरकार करते. 400 पारचा नारा पूर्ण करायचा आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार. फोटो काढून घरात बसून राज्य चालवता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. सूर्य पश्चिमेकडे उगवला आहे का? अदानी आणि अंबानींविरोधात मोदी बोलतायत. त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिले ते परत घ्या. मावळ सभेतून उद्धव ठाकरेंची मागणी. इंडिया आघाडीकडे ना नेता आहे ना नीती. मोदींकडे 10 वर्षांचा विकास आणि पुढील 25 वर्षांचा आराखडा. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यात अर्थ आहे. पाकिस्तानला ईट का जवाब पत्थर से. जालन्यातील सभेत अमित शहांचं वक्तव्य. हैदराबादमध्ये एमआयएम आणि काँग्रेस आहे. तुम्ही जर त्यांना मतदान केलं तर ते मत सरळ पाकिस्तानला जाईल. जो हिंदू हित की बात करेगा वही हैदराबाद पे राज करेगा. नवनीत राणांचं वक्तव्य. रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपनीला परवानगीसाठी भाजपनं डोनेशन्स घेतलं. ते औषधं घेऊन अनेकांचा मृत्यू झाला. रोहित पवारांचा गंभीर आरोप. चंदा दो धंदा लो ही भाजपची नीती. जगातील सर्वात मोठा स्कॅम हा इलेक्ट्रोल बॉन्ड. रेवणना राक्षस पळून गेला. केंद्र सरकार काही करू शकलं नाही. विरारच्या सभेतून आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा लढवणार बीडमधून लोकसभा निवडणूक. करुणा शर्मा यांना मिळालं हिरा हे निवडणूक चिन्ह. माळशेज घाटाच्या पायथ्याशी रंगली महायुतीच्या कपिल पाटील यांची चाय पे चर्चा. त्यावेळेला शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्यासह अन्य काही नेते उपस्थित होते. ठाण्यातील शिवसेनेच्या पाचपाखाडी चंदनवाडी शाखेत शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्केंचं शक्ती प्रदर्शन. याच शाखेवर शिवसेनेत उभी फूट पडली होती. नक्षलवादी भागात असताना एकनाथ शिंदेंची सुरक्षा काढली, कारण त्यांना ठार मारायचं होतं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी हे करण्यात आलं. राजू वाघमारेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. तिसऱ्या टप्प्यात देशातील एकूण मतदानाची आकडेवारी 65.68%, तर राज्यातील मतदानाची एकूण आकडेवारी ही 63.55%. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71%, तर हातकणंगले मतदारसंघात देखील 71% मतदान. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येगडे यांची माहिती. मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत बारामतीत मतदारसंघात 56.97% मतदान. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीत मतदानात 5% घट. म्हाडा लोकसभा मतदारसंघात 63.65% मतदान. म्हाड्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात 59.19% मतदान. 2019च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ. अमळनेरच्या मेळाव्यात मतदानाआधीच अनिल पाटलांनी लावला गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांना विजयाचा गुलाल. कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंची प्रचार रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नेत्यांची उपस्थिती. भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंची भव्य बाईक रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. विरोधात गद्दार असतील तर आपल्याकडे खुद्दार. ही लोकसभा निवडणूक म्हणजे स्वातंत्र्याचा दुसरा लढा. धर्मात विष पेरलं जाते. नवी मुंबईतील ठाकरे गटाच्या प्रचार सभेत अभिनेते किरण मानेंचं वक्तव्य. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदेंनी घेतली दास परिवार सदस्यांची भेट. दास समर्थकांसोबत अधिष्ठानाचं दर्शनही घेतलं. माहितीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचं बाईक रॅलीच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन. वर्सोव्यात मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे आणि संजय निरुपमांचा रॅलीत सहभाग. विजय वडेट्टीवार यांचं डोकं फिरले. पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम. अलीकडच्या काळात विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलतायत. देवेंद्र फडणवीसांची टीका. राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला असल्यानं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दुःख. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. वरळीतून आदित्य ठाकरे निवडून आल्यास मी मिशा काढेन. गुणरत्न सदावर्तेंचं आव्हान. संजय राऊत त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ नाही. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची टीका. आमचं बंड स्वाभिमानासाठी आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी होतं. दीपक केसरकरांचं वक्तव्य. बाळासाहेब थोरात यांनी संस्थाकडून स्वतःसाठी पैसे कमावले. बाळासाहेब थोरात एक नंबरचे जातीय पुढारी. काँग्रेसचे माजी प्रवक्ते राजू वाघमारे यांची टीका. मवियाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांना शेकडो तृतीयपंथीयांचा जाहीर पाठिंबा. तृतीयपंथीयांनी कीर्तीकरांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. जिथे जिथे मनोज जरांगेंच्या सभा होतील तिथे तिथे आमचे मेळावे होतील. आम्ही ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करणार आहोत. ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य. जिल्ह्यावर 50 ते 60 वर्षांपासून नेतृत्व आहे म्हणणाऱ्यांना त्यांच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता बनवता आला नाही. त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं. निलेश लंकेंचा सुजय विखेंना खोचकटोला. रावसाहेब दानवेंबरोबर मतभेद होते पण देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर आमच्यातील सर्व मतभेद मिटले. अर्जुन खोतकरांचं वक्तव्य. महाराष्ट्रात 40 ते 45 तर गोव्यातील दोन्ही उमेदवार निवडून येतील. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. मुलुंडमध्ये नवीन धारावी होणार नाही. धारावीकरांचं धारावीतच किंवा आसपासच्या परिसरात पुनर्वसन करण्याची किरीट सोमय्यांची मागणी. शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाला न्यायालयानं आक्षेप घेतला नाही. जर कोणी याचा विरोध करत असेल तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल. संभाजीनगरमधील मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राहुल गांधींच्या संविधान बदलण्याच्या आरोपावरून आरपीआयची निवडणूक आयोगाकडे तक्रार. भाजप सत्तेत आलं तर आरक्षण जाणार, घटना बदलणार राहुल गांधींचे आरोप. राहुल गांधींच्या आरोपांविरोधात आरपीआयची निवडणूक आयोगाकडे तक्रार. मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा एनआय कोर्टात खळबळजनक दावा. कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी एटीएसचा दबाव. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करायचा दबाव असल्याची माहिती. सलमान खानच्या घरावरील गोळीबार अटक प्रकरणामध्ये 5व्या आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर. बिश्नोई टोळीच्या रडारवर नुकताच अभिनेता सलमान खान नव्हता तर इतरही बॉलिवूडचे अभिनेते होते. आरोपीच्या मोबाईलमध्ये इतरही कलाकारांच्या घराचे व्हिडिओ. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई विमानतळावरील धावपट्टी आज सकाळी 11 पासून बंद. संध्याकाळी 5 नंतर विमानसेवा पूर्ववत होईल. बारमध्ये 3 महिलांकडून अश्लील शिवीगाळ, पोलिसांना मारहाण. या प्रकरणी 3 महिलांना अटक. विरारच्या पश्चिमेकडील गोकुळ टाउनशिपमधला प्रकार. पुण्याच्या खराडे शिंदे डेअरीजवळ एका गोडाऊनमध्ये आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. शेतकऱ्यांच्या गोठ्यातील शेतमाल चोरी करणाऱ्या टोळीला अटक. 5 आरोपींकडून 8.9 लाखांचा मुद्देमाल. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त. अकोल्यातील महिंद्रा शोरूमवर 4 अल्पवयीन मुलांचा एका तरुणाचा डल्ला. 5ही जण एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात.
25,000 रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला अटक. वाळूची वाहतूक करताना ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी लाच मागितली होती. प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या तुमसरमधली घटना. चालकानं बस रुग्णालयात न नेल्याचा सहप्रवाशाचा आरोप. राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबईतील तापमानात वाढ होण्याचा अंदाज. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील काही भागात पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. वाशिमच्या रिसोड शहरात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे रिसोड बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. धान खरेदी केंद्रावरील खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. धान पीक ठेवायचं कुठे असा शेतकऱ्यांना प्रश्न. यामुळे शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीच्या प्रतीक्षेत. सॅम पित्रोदा यांनी अनिवासी भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा. सॅम पित्रोदांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वीकारल्याची माहिती. वर्णभेदी वक्तव्य भारतीय खपवून घेणार नाहीत. पित्रोदांच्या विधानाचा हिशेब राहुल गांधींना द्यावा लागेल. पित्रोदांच्या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल. सॅम पित्रोदा हे काय काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यांना त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. त्यांनी केलेलं वक्तव्य काँग्रेस पक्षाचं वक्तव्य नाही. सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. अदानी आणि अंबानी तुम्हाला टेम्पो भरून पैसे देतात का? तुम्हाला अनुभव आहे का? काँग्रेसचं ट्विट करत मोदींना सवाल. देशाची सगळी संपत्ती कुणाला बहाल केली हे मोदींनी एकदा जाहीर करावं, मग आम्ही त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. मोदींच्या राहुल गांधीवरील टीकेला प्रियंका गांधींचं उत्तर. दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. चकमकीत एकूण 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश. गेम ऑफ थ्रोन्स सिरीजमध्ये केवन लॅन्स्टरची भूमिका साकारणाऱ्या ब्रिटिश अभिनेते इयान गोल्डर यांचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गुगलने पिक्सल 8 हा भारतात लॉन्च केला. पिक्सल 8a हा 4 रंगांमध्ये उपलब्ध. 128 GB किंमत 52,999 रुपये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.